नागपूर शहरात भररस्त्यात चाकूचा धाक दाखवत दोन तरुणांना लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मात्र या घटनेनंतर लकडगंज पोलिसांनी अक्षरशः सिंगम स्टाईल कारवाई करत अवघ्या 2 तासात आरोपींना गजाआड केले। सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी लुटीचा संपूर्ण उलगडा केला आहे। छत्तीसगड येथील रहिवासी असलेले दोन तरुण नागपुरातील गंगा जमुना परिसरातून जात होते। याच दरम्यान दोन अज्ञात इसमांनी त्यांना भर रस्त्यात अडवले। आरोपींनी चाकूचा धाक दाखवत दोन्ही तरुणांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या जवळील तब्बल 25,000 रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालेत। घाबरलेल्या तरुणांनी तातडीने लकडगंज पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली। तक्रार मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास सुरू केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली, तसेच गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले। तपासादरम्यान मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 2 तासांच्या आत दोन्ही आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींकडून लुटलेली संपूर्ण रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचेही समोर आले आहे। या जलद कारवाईमुळे नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून नागरिकांनीही पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे। यमुना परिसरामध्ये दोन तरुण मुलं होते जे त्या परिसरात छत्तीसगडचे राहणारे होते। ते तिथून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना चाकू लावला आणि पैशांची रक्कम मागितली। त्यांच्या खिशामध्ये 25,000 रुपये रोख रक्कम होती। ती रोख रक्कम त्यांनी चाकू लावल्यानंतर दिली, परंतु ते त्याचा नाव पत्ता माहिती नव्हता। त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी कशी तक्रार दिली त्याप्रमाणे त्वरित गुन्हा आम्ही दाखल केला आणि त्या ठिकाणी आमचे जे विशेष पथकामध्ये DBमध्ये काम करणारे अंमलदार आहेत त्यामध्ये जाऊन गोपनीय माहिती काढली आणि जे प्राप्त केलेले फुटेजेस होते त्यावर चांगला तात्काळ तपास केला आणि 2 तासात आम्ही त्या आरोपीची ओळख पटवली आणि आरोपी त्यामध्ये ज्यांनी चाकू लावलेला होता तो रिकवर केलेला आहे आणि आरोपीसुद्धा यामध्ये मिळून आलेला आहे, गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि यामध्ये तपास सुरू आहे। यामध्ये आरोपी जो अटक केलेला आहे हा क्राईम रेकॉर्डवरचा आरोपी आहे। अब्दुल अरमान अब्दुल सलीम वय 19 वर्ष, राहणार गिट्टी खदान पोलीस स्टेशनमधील आहे, परंतु त्याचा एक घर पुन्हा पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुद्धा आहे। सदर आरोपीला याने यापूर्वी सुद्धा असे गुन्हे केलेले आहेत। यावर क्राईम चार्ट प्राप्त केलेला आहे आणि त्यावर पुढील कारवाई करत आहोत। तरी नागरिकांना सुरक्षितेसाठी नागपूर शहर पोलीस दल सदैव तत्पर असून गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करत आहोत। यासाठी 112चा वापर केला तर तात्काळ पोलीस त्या ठिकाणी उपलब्ध होते। भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवत लूट करणाऱ्या आरोपींना अवघ्या 2 तासात अटक करून लकडगंज पोलिसांनी वेगवान तपासाचे उदाहरण घालून दिले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींच्या इतर गुन्हेगारी कारवायांचाही शोध घेतला जात आहे।